नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनी देसाई रेसिपीजमध्ये। मी आज तुमच्यासाठी बीटरूटची भाजी घेऊन आलेली आहे। हिवाळ्यात बीट खाण्याचे भरपूर फायदे आहेत ना। आवडते बीट आयुर्वेदिक औषध म्हणून कार्य करते। हेच बीट आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडत नाही, मात्र त्याची पौष्टिकता पाहता ते आपल्या आहारात असणे गरजेचे आहे। ज्यांना बीट आवडत नाही अशांसाठी मी आज बीटाची भाजी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पाव किलो बीटरूट मी खिसून घेतलेले आहेत मोठ्या खिसणीने। तुम्ही चिरूनही घेऊ शकता। कढई गरम झालेली आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे। एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान परतवून घ्यायचा आहे। कांदा छान सॉफ्ट झालेला आहे। तर मी ना भाजीमध्ये जिरे मोहरी घालायला विसरले, तर इथे मी तेलामध्ये फ्राय करते। 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायची आपल्याला। बीटरूटची रेसिपी ही मिस्टरांच्या मामींची रेसिपी आहे। आमच्या गावी बनवतात भाजी बीटरूटची, पण कोणाला आवडते कोणाला आवडत नाही। काही जण बनवतात, काही जण नाही बनवत, पण खूप छान टेस्टी लागते। बीटरूट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। आता जिरे मोहरी पण छान तेलामध्ये तडतडलेली आहे, मिक्स झाले आता आपले कांद्यासोबत। 1 चमचा आपल्याला लसूण घालायचा आहे, ठेचून घेतलेला। छान मिक्स करून घ्यायचा। आता तेलामध्येच आपल्याला मसाले घालायचे आहेत। 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा छोटा धने पूड हे आता घालायचे आहेत। छान मिक्स करून घ्यायचे। छान खमंग असा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा। आता खिसून घेतलेलं बीटरूट आहे ते घालायचं आहे आपल्याला। मिक्स करून घ्यायचं सर्व। इथे मी पाव किलो बीटरूट घेतलेले आहेत। तर जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची। आता एक 5 ते 7 मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून, आणि अधूनमधून झाकण काढून आपण भाजी परतवून घ्यायची। कढईला भाजी लागू नये खाली म्हणून झाकणावरती पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला पाणी सुटेल खाली। भाजी छान मिक्स करून घेऊया। आता छान भाजी शिजलेली आहे आपली। कोथिंबीर घालायची थोडी, भाजी मिक्स करून घेऊया। 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली बीटरूटची भाजी छान शिजलेली आहे, पाहू शकता। आता गॅस बंद करायचा आहे। बीटरूटची भाजी मी आता डिशमध्ये काढलेली आहे। आता गार्निशिंगसाठी मी आता कोथिंबीर घालते वरून थोडी। ओलं खिसलेलं खोबरं घालते थोडं। बीटरूटची भाजी रेसिपी आपली तयार झालेली आहे।